गर्दी हळूहळू वाढतीये, कशा पद्धतीने रिस्पॉन्स आहे असं तुम्हाला वाटतं? यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे नेते कार्यकर्ते कुठे दिसत नाहीयेत, कसं बघताय? वोट चोरी तुम्ही पाहिला असेल, जर लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर निवडणूक आयोग हे पारदर्शकपणे चाललं पाहिजे। आज महाराष्ट्रात नव्हे पुरे देशामध्ये वोट चोरीच्या बाबत अनेक ठिकाणी प्रूफ त्या ठिकाणी दाखवलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात पहिली पत्रकार परिषद दिल्लीमध्ये राहुल गांधी साहेबांनी घेतली। त्या ठिकाणी सुद्धा सगळं चित्र स्पष्ट करून दाखवलं। राज्यामध्ये सुद्धा पवार साहेब असो किंवा अनेक नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली अनेक नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये कुठल्या मतदारसंघात किती मताचा घोळ झाला हे सगळं दाखवलेलं आहे। जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर निवडणूक आयोग हे पारदर्शकपणे चाललं पाहिजे। सर, काँग्रेसचे कार्यकर्ते सध्या दिसत नाहीयेत। हर्षवर्धन सपकाळ, वर्षा गायकवाड या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठेच दिसले नाहीत असं सांगितलं जातंय। सपकाळ बिहारच्या निवडणुकांमध्ये मात्र कुठेतरी मनसे असल्यामुळे भाई जगतापांचं असं वक्तव्य होतं की मनसे आणि आम्ही एकत्र, विचारधारा आमची एक नाहीये, पण निदान या विषयासाठी एकत्र येणं अपेक्षित होतं का? नाही, निवडणूक आयोगाच्या विरोधात पहिलं रणसिंग जर कुणी फुकला असेल तर ते काँग्रेसने फुकलेलं आहे। त्यामुळे काँग्रेस आज या ठिकाणी उपस्थित आहे की नाही, आहे का नाही यापेक्षा त्यांचा या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाचा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे। नक्की सर, एकीकडे तुम्ही इथे सत्याचा मोर्चा काढलाय, दुसरीकडे भाजपकडनं मूक मोर्चा आंदोलन केलं जात आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुका होऊन 6 महिने होऊन गेलेत आणि तुम्हाला 2 महिन्यापासून आठवण कशी झाली, पालिका निवडणुका, जिल्हा परिषदा निवडणुका आहेत म्हणून तुम्ही रस्त्यावर उतरला असा थेट आरोप ते करतात, कसं बघतो? हा मोर्चा निवडणुकीच्या आयोगाच्या विरोधात आहे। देशाच्या इतिहासात पहिल्या वेळेस 350 खासदारांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला। त्यावेळेस सुद्धा निवडणूक आयोगाने भेटणं अपेक्षित होतं, उत्तर देणं अपेक्षित होतं, पण त्यावेळेस भाजपच्या प्रवक्त्यांनी उत्तर दिलं। आज सुद्धा भाजपच्या लोकांनी मूक मोर्चा काढला। तुम्हाला तुमच्या विरोधातच मोर्चा नाही, हा निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा आहे। याचा अर्थ तुम्ही निवडणूक आयोगाचं समर्थन करता, याचा अर्थ तुमचं कुठेतरी मिळतं जुळतंय ना। आणि हा मोर्चा आज काढलेला नाही, विधानसभेच्या निवडणुकीनंतर ज्या ज्या पद्धतीने एक एक गोष्ट लक्षात आली तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील त्या ठिकाणच्या पराभूत आमदार उमेदवारांनी ज्यावेळेस चेक केला त्यावेळेस या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या। त्यामुळे आज जनतेच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की वोट चोरी ही 100% झालेली आहे। सर, शेवटचा एक प्रश्न विचारते, भाजपला देखील तुम्ही सांगितलं होतं की या मोर्चामध्ये सहभागी व्हा, मात्र ते झाले नाहीत आणि तिकडे मूक मोर्चा करताय, कसं बघता याच्याकडे, तुम्ही कसं बघता नेते? आज भाजपने जो मूक मोर्चा काढला याचा अर्थ त्यांचं निवडणूक आयोगाला समर्थन आहे। त्यांच्या पद्धतीने जर निवडणूक आयोग ऐकत असेल, त्यांच्या पद्धतीने निवडणूक आयोग चालत असत तर ते त्यांना समर्थन देणारच ना। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपल्याबरोबर निलेश लंके होते, जे सांगतायत की भाजप आणि अशा पद्धतीने मूक मोर्चा काढणं म्हणजे निवडणूक आयोगाबरोबर त्यांचं काहीतरी साटलोटा आहे का असा प्रश्न निर्माण करणं, असं ते थेट आरोप करतायत। त्यामुळे आता नेमकं पुढचं पाऊल महाविकास आघाडीकडनं काय उचलण्यात येणार हे बघणं महत्त्वाचं आहे। एकीकडे जर बघतोय तर काँग्रेसचे कार्यकर्ते यामध्ये दिसत नाहीयेत, त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडले का असा प्रश्न देखील विचारला जातो। हळूहळू का होईना पण गर्दी वाढताना पाहायला मिळते। तिन्ही पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा गर्दी जास्त असायला हवी, त्या हिशोबातली ही गर्दी वाटत नाहीये असं देखील बोललं जात आहे, पण हळूहळू गर्दी वाढताना देखील पाहायला मिळते सध्या तरी। व्हिडिओ जर्नलिस्ट आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। तर ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय, मनसे आणि मवियाचा मुंबईत सत्ताचा मोर्चा। अखेर या मोर्चात आता बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार देखील सहभागी झालेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।